प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत, लोकमान्य संत, संत मान्य संत असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा साधकाला त्याच्या साधनेमध्ये साधनभूत ठरणारा असा उत्कृष्ट 3 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठलांना जवळ ज्ञात आहे. सांगणं मात्र कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. या न्यायाने चालत असलेला श्री संत वैष्णव मेळावा श्री क्षेत्र घोटी या घोटी गावामध्ये गेल्या 27 वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी तुमचे आमचे सर्वांचे हृदयस्थान संत श्रीपाद महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी आपण मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साजरा करत असतो. आणि याही वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या पुण्यतिथी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाचं हे संध्याकाळचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या बाबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, विठ्ठलान्य कार्यकर्ता आणि त्याच्याकडे ही सेवा आलेली आहे. आपल्या या ट्रस्टचे जे विश्वस्त असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि संपूर्ण ही आपला साधक परिवार, सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनाची सेवा उपलब्ध करून दिली. मी नक्कीच तुमच्या विश्वासाला पात्र ठरणार, त्यासाठी मी प्रयत्न करणार. फक्त मला एक अडचण आहे, एक अडचण आहे माझी. कीर्तनामध्ये तुम्ही सर्व अंगाचे कान करणार. कीर्तनात चाली कुठल्या झाल्या, किती जलद गतीच्या झाल्या, याच्यावर तुम्ही अजिबात लक्ष देणार नाहीत. विठ्ठल तर आजच्या सेवेस तो अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि साधकाला साधनेमध्ये साधनभूत ठरणारा अभंग आहे. लक्ष देऊन ऐका. साधकाला साधनेमध्ये साधनभूत ठरणारा अभंग आहे. विवेक कांडणी, अगदी अप्रतिम असा शब्द विवेक. कशाला म्हणतात विवेक? काय असतो विवेक? का लागतो विवेक? परमार्थाचं सूत्र असं आहे, तुम्ही सर्व परमार्थिक आहात यात शंका नाही. तुम्ही या धर्म मंडपात आलात, इथं बसलेले आहात, तुम्ही परमार्थिक आहात यात शंका नाही. पण आपल्या परमार्थाची दिशा योग्य आहे की अयोग्य, आपण निवडलेला मार्ग, त्या मार्गावर आपली जी उन्नती व्हायला पाहिजे, ज्या न्यायाने व्हायला पाहिजे, त्या न्यायाची आहे की नाही तुमच्याकडे कसं मला माहित नाही. पण जागरूक प्रवासी जो असतो, जाणकार प्रवासी जो असतो, त्याला प्रवासाचा, त्याच्या प्रवासाचा मार्ग माहिती असल्यावर सुद्धा ज्यावेळेस तो त्याच्या प्रवासाची सुरुवात करतो, तो सर्वप्रथम पाट्यांकडे बघतो. पाट्या, बोर्ड, ज्या बोर्डवर लिहिलेलं असतं इथून मुंबई 100, 125, 150 किलोमीटर अंतर. रस्ता माहित आहे, वाट माहित आहे, त्याच वाटेने जायचंय. पण तरी कदाचित आपला प्रवास चुकू नये. काय? आपला प्रवास चुकू नये, आपली गफलत होऊ नये म्हणून मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, येण्याची पंखे चालू जाता, न पडे गुंथा कोठे. तर जो सुज्ञ प्रवासी असतो, तो सुज्ञ प्रवासी, माहिती कुणाला नाहीये, माहिती कुणाला नाहीये. इथून तिथून सांगणाऱ्यापासून तर ऐकणाऱ्यापर्यंत प्रत्येकाला माहिती झालेलं आहे, मी ब्रह्म, जगत मिथ्या. समदृष्टी घेता समान माहिती सर्वांना आहे, मी ब्रह्म आहे असं. माहिती सर्वांना आहे, मी ब्रह्म आहे असं
अडचण अशी आहे, दिसत नाही, काय करायचं? काय माहितीवरून जमणार नाही. सिद्धांत असा आहे, तुम्ही जी माहिती काढलेली आहे त्याला ज्ञान म्हणत नाहीत. काय ज्ञानाच्या काही भूमिका आहेत, परोक्ष आणि अपरोक्ष. माहिती संकलन करणे हा दुराग्रह, याला आपण ज्ञान समजतो, आणि ह्या दुराग्रहावर आपण आपला परमार्थिक प्रवास करू इच्छितो. ज्ञानेश्वरीतल्या अमुक ओया, हरिपाठातले अमुक अभंग, गाथ्यातले अमुक अभंग, सद्गुरूंचा उपदेश आणि कीर्तनात सांगता येणं, ह्या सर्व गोष्टी माहितीमध्ये मोडतात. विठ्ठल माहितीमध्ये मोडतात. आणि तुमचं माझ्या सकट आपलं सर्वांचं दुर्दैव असं आहे की माहिती मिळवणं, माहिती संग्रह करणं, याला आपण परमार्थ समजतो, याला आपण ज्ञान समजतो. वस्तुस्थिती ज्ञान त्याच्यापासून 100 योजन अंतरावर आहे. वस्तुस्थिती ज्ञान 100 योजन अंतरावर आहे. जाणकार आणि सुज्ञ प्रवासी त्याच्या प्रवास करत असताना तो त्याच्या प्रवासामध्ये परत परत दक्षता घेतो. मी ज्या मार्गाने चाललो आहे तो मार्ग मला माहित आहे बरोबर आहे, तरी पण एकदा पुन्हा कोणाला तरी विचारावं, मी बरोबर चाललोय का? ह्या दिशेने चाललोय, ही दिशा बरोबर आहे का? आणि ह्या गोष्टीला त्या प्रवाशाचा विवेक असं म्हणतात. त्या प्रवाशाचा विवेक असं म्हणतात. त्या न्यायाने, त्या नियमाप्रमाणे साधकाने त्याची साध्य अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तुमचं माझं प्रत्येकाचं उद्दिष्ट या क्षेत्रामध्ये येण्यामागचं एकच आहे की आपल्याला सर्वांना साध्यापर्यंत जायचंय. प्रत्येकाला साध्यापर्यंत जायचंय. व साध्यापर्यंत जायचं आहे, हे उपलक्ष आहे, हा उद्दिष्ट आहे. इथपर्यंत जायचंय, एवढा प्रवास करायचा आहे. पण त्या प्रवासामध्ये आपण विवेकाच्या ठिकाणी झोपलेले आहोत. परमार्थ विवेकाने आपण करत नाही. का करत नाही? कारण आपण गुंतलो. कोण कशात गुंतला, कोण कशात गुंतला. अमुक लोक, अमुक माणसं, माझ्या सकट सांगतो, मला स्वाभिमान आहे, मला अनुग्रह मिळाला या गोष्टीचा, मला अभिमान आहे, मला अनुग्रह मिळाल्याचा, मला अनुग्रह मिळाला, मी मोक्षाचा अधिकारी झालो, शंका नाही. जरा आठवा ते ताटीचे काही अभंग. एर कोण वाया गेले, एर कोण वाया गेले, म्हणजे तुम्ही मोक्षाचे अधिकारी झालात, तुम्हाला अनुग्रह मिळाला, तुम्ही साधना करायला लागलात, तुमचा परमार्थ सुरळीत सुरू झाला, आनंदाची गोष्ट आहे. पण इतरांच्या बाबतीत जो आपला दृष्टिकोन बदलतो, तो दृष्टिकोन खऱ्या अर्थाने सिद्ध करतो की आपण विवेक शून्य आहोत. विठ्ठल पाठातली ओळ म्हटली, समदृष्टी घेता क्षमादमावरी हरी झाला. होईल का? का होणार नाही? का होणार नाही? तर त्याला जोड लागेल विवेकाची. काय अडचण अशी आहे की आपल्या दृष्टीला दोष लागलेला आहे, आणि दृष्टीला दोष लागल्यामुळे दृश्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही. दृश्य आहे तसं, दृश्य आहे तसं, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. दृश्याचा काही अडचण नाही. दृश्य आहे तसं, अनादी काळापासून शाश्वत सनातन, नैनम छंदती शस्त्राने स्थिर आहे. त्याच्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाला मी देहवृत्तीचा कचरा अडवालेला आहे. आणि मी देहवृत्तीचा कचरा, द्वेष, दृष्टी, तो दोष लागल्यामुळे आपल्याला दृश्यामध्ये सुद्धा दोष दिसतो. दोष कुठे आहे? दोष कुठे आहे? दृष्टीमध्ये. दिसतो कुठे? दृश्यामध्ये. मग आता दृष्टीतला दोष घालवायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? कृष्णांचं एक वेळा दोरा खाली
दृष्टीतला दोष घालवायचा आहे, जास्त काही करायची गरज नाही. कृष्णांजन एक वेळा काय करावं लागेल? गुरु गारुडे आला बोध वैराग्याचे पाजले विवेक अंजन घातले नयनी. जोपर्यंत शमदमावरी हरी झाला, उड्या मारायला काय लागतं? शमदमावरी हरी झाला. शमदमावरी याच्यासाठी लिहिली का ती? शमदमावरी हरी झाला म्हणजे झाला. नाचण्यासाठी परमार्थ करू नका, परमार्थामध्ये नाचा विठ्ठल. बरं का? 50% लोकांना नाचायला भेटत म्हणजे येत असत्या. काय नाचायला भेटत? हिवानी का तुल्यवाले? विमानी येईल का घ्यायला? असं जर राहिलं असतं तर त्यांनी आधीच सोपं करून घेतलं असतं ना. शमदमावरी हरी झाला, त्या अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. मावरी हरी झाला, कल्पना निवाली द्वैता द्वैत. काही समीकरण आहेत संतांचे. कसे समीकरण आहेत बघा. तुम्ही आपण सर्व गुंतलोय. परमार्थाचं उत्तम लक्षण सांगतो तुम्हाला. परमार्थाचं उत्तम लक्षण, गुरुने शिष्याने गुरुचा मोह करावा. एवढं ऐकलं तर ठीक. शिष्याने गुरुचा मोह करावा, परमार्थाचं उत्तम लक्षण. गुरुने शिष्याचा मोह करावा, परमार्थाचं अधम लक्षण. गुंतलो आपण, गुंतलो. मी ज्ञानात गुंतलो, काही सांगण्यात गुंतले. बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही ज्या गावावरून आलात त्या गावावरून तुम्हाला एक बोर्ड लागलं असेल. बोर्ड इथून गोटी 200 किलोमीटर अंतर. जे बोर्ड सांगताना गोटी 200 किलोमीटर अंतर, ताई जे बोर्ड सांगताना 200 किलोमीटर अंतर घोटी आहे, ते बोर्ड अजून घोटीला पोहोचलेलं नाहीये. जे बोर्ड सांगतं ना इथून गोटी, इथून मुंबई 200, त्या बोर्डाचं, त्या दगडाचं दुर्भाग्य असं ते सांगतं सर्वांना इकडून जावा एवढं आहे, पण ते कधी पोचत नाही. हे दुर्भाग्य. गुंतलो, सांगणारा गुंतला. परमार्थाचं अधम लक्षण. याला विवेकाची जोडावी. दृष्टीतला दोष घालवायचा असेल तर गुरु गारोडी आला बोध वैराग्याचे पाजले विवेक अंजन घातले, त्या अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निवाली द्वैता द्वैत, शमदमावरी हरी झाला. पण विवेक शून्य माणसाला परमार्थ करण्याचा अधिकार नाही. काय? विवेक शून्य माणसाला परमार्थ करण्याचा अधिकार नाही. कारण त्याला परमार्थामध्ये चालायचं आहे की थांबायचं आहे हे तारतम्य जमत. स्पर्धा करायची आहे का थांबायचं आहे हे त्याला तारतम्य जमत. दुर्दैव असं आहे की ब्रह्मज्ञान सांगत असताना मला इतरांची स्पर्धा वाटते, इतरांसोबत मी स्पर्धा करतो, म्हणजे मी विवेकाच्या ठिकाणी झोपलेलो आहे. विठ्ठल, आत्मसाक्षात्काराच्या गोष्टी मी करतो. मी अनुग्रह घेतला, मी आत्मसाक्षात्काराच्या गोष्टी करतो, मी जगत मिथ्या ब्रह्मसत्याची गोष्टी करतो. आणि ही गोष्ट सांगणारा मी व्यक्ती ज्याला अनुग्रह नाही त्याच्यावर दोष काढतो, त्याला कळत नाही असं म्हणतो, त्याला हीन दर्जेचा मानतो, त्याला परमार्थ शून्य म्हणतो. आणि त्या ठिकाणी सिद्ध होतं की आपण तरी किती ब्रह्मपदाला पोचले. विठ्ठल, श्रद्धेचा एक उंच टोक गाठलेला असावा, श्रद्धेचा एक उंच दर्जा गाठलेला असावा. आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी एक समभाव आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हावा. नसेल जमत एखाद्याला, तुम्हाला वाटतं का एवढे सर्व भाग्याचे असतील असं? प्रत्येकाने अनुग्रह घ्यावा असं, अनुग्रह घेतल्यानंतर तो फलद्रूप होईल असं. बरं, ज्यांनी घेतलाय त्यांनी तरी फलद्रूप पर्यंत ते पोहोचले आहेत का?
तुम्ही सर्व नामस्मरण करता का? करता 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 ना? हा नाही काहीतरी सांगा, नाही ते घर चालणार असेल. करता ना? मग तुम्ही नामस्मरण करता. आता उदाहरण द्या, ऐका, लक्ष द्या. तुम्ही नामस्मरण करता, काय गरज आहे नामस्मरण करायची? हा, काय गरज आहे नामस्मरण करायची? ज्या अर्थी नामस्मरण करताय, ज्या अर्थी गरज नाहीये, मी दोन्ही बाजू मांडणार आहे. ज्या अर्थी तुम्ही नामस्मरण करताय त्या अर्थी ज्याचं केलं जातंय त्याच्याविषयी संभ्रम अजून शिल्लक आहे. नसेल लक्षात आलं माझं काही प्रॉब्लेम नाही. हा, ज्या अर्थी नामस्मरण चाललंय, ज्याचं नामस्मरण चाललंय, ज्याच्याविषयी नामस्मरण चाललंय त्याच्याविषयी अजूनही दुराग्रह शिल्लक आहे, म्हणून नामस्मरण चालू आहे. सिद्धांत असा आहे. तुमचं नाव काय? तुमचं नाव म्हणजे रामभाऊ पाटील. रामभाऊ पाटील, रामभाऊ पाटीलचे साडू आलेले आहेत कार्यक्रमात, व्याही आलेले आहेत कार्यक्रमात. त्यांचं नाव काय? श्यामभाऊ पाटील. श्यामभाऊ पाटील मागे बसलेत, रामभाऊ पाटील पुढे बसलेत. रामभाऊ पाटीलला अचानक लक्षात आलं की मागे श्यामभाऊ पाटील बसलेत. अहो, श्यामभाऊ पाटील का? कारण रामभाऊ आणि श्यामभाऊ मध्ये फरलांग 2 फरलांग, मीटर 2 मीटर, 10 फूट 15 फूट एवढं अंतर आहे. अंतर आहे. ती व्यक्ती माझ्यापासून वेगळा आहे, विभक्त आहे, ह्या गोष्टीची जाणीव आहे, अनुभूती आहे, म्हणून त्याचं नाव आपल्याला मुखाने म्हणावं लागतं. बरं, तुम्ही स्वतः चौकामध्ये उभे राहिले. काय महाराज आपलं नाव? सुंदर नाव आपलं, शेलपिंपळगाववरून आलेले माऊली. काय नाव? हा, गोविंद महाराज. गोविंद महाराज शेलपिंपळगावच्या स्टँडवर उभे राहिले का कधी? शेलपिंपळगावच्या स्टँडवर उभे राहून गोविंद महाराज, गोविंद महाराज, गोविंद महाराज किती वेळेस बोललेत? अगदी प्रांजळ मनाने सांगायचं. तुमच्या नावाच्या तुम्ही हाका मारल्या का नाही मारल्या? का नाही मारल्या? तुम्ही स्वतः गोविंद महाराज आहात आणि म्हणून तुम्हाला स्वतःला हाका मारायची गरज नाही. मी ब्रह्म, मग मी जर ब्रह्म आहे तर मला मी ब्रह्म म्हणायची गरज काय विठ्ठल? या अर्थी मला त्याला हाका मारायची गरज अजूनही शिल्लक वाटते. त्या अर्थी हा दुराग्रह अजून शिल्लक आहे. ज्याला तुम्ही हाका मारताय, ज्याचं तुम्ही भजन करताय, तो तुमच्यापासून अजूनही तुम्हाला वाटतो तो वेगळा आहे. त्याची अंगे आता झाला त्या दिवशी मिळालेली वस्तू तुमचा किंवा तुम्ही त्या वस्तूचा अंगीकार करतात. काय? तुम्ही त्या वस्तूचा अंगीकार करतात. तुमच्यापासून ती वस्तू भिन्न नाही, वेगळी नाही, विभक्त नाही, याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभूती येते. त्या दिवशी अनुग्रह होतो विठ्ठल. त्याच्या अगोदर जे काही होतं ती आपली साधना करण्याची मेथड आहे, प्रोसेस आहे, प्रोटोकॉल्स आहेत. त्या पद्धतीने त्या मार्गावर चालावं लागतं. पण जोपर्यंत ते मिळत नाही, जोवरी अर्जुना हा बोधू भेटेना मना, तोवरी या साधना भजावे लागे. तोवरी या साधना हा बोधू भेटेना मना. ज्या अर्थी तुम्ही आपण सर्व त्याला हाका मारतोय त्या अर्थी तो आपल्यापासून लांब आहे, हे सर्वप्रथम स्वीकार करा. दुसरी गोष्ट, हे ज्या दिवशी स्वीकार करणार त्या दिवशी इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलेल विठ्ठल. इतरांकडे म्हणजे आपल्या आजूबाजूला राहतात त्यांचं मी म्हणत नाही बरं, नाही ते तुम्ही कथा लय जाशात, तुमले सवयशे एकते. हा, नाही, आपल्या आजूबाजूला राहतात त्यांच्या संदर्भात मी म्हणत नाही. परमार्थामध्ये आपण परमार्थात जी स्पर्धा लावलेली आहे, लक्षात येते ना परमार्थातली स्पर्धा. एका गावामध्ये आम्ही बाबाचे आहोत, ते अमुक फळाचे आहेत, मग त्यांच्याकडे नाम नाही, मग ते काहीच कामाचे नाहीत, आमच्याकडे नाम आहे, आमले इवान येवावशे नाही.
भाव असा असावा, उच्च कोटीचा भाव असा, उच्च कोटीचा भाव असा. ज्या भक्ताची सर्वसामान्य साधक करेल तरी काय हो, सर्वसामान्य भक्त जर त्याची पूर्वजन्माची पुण्याई नसेल, तुम्हीच म्हणतात ना बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुम्ही पुण्यवान आहात, भाग्यवान आहात, तुमच्यापर्यंत पोहोचलं भाग्याने. पण एखाद्याचं जर भाग्य कमी पडत असेल आणि तरी तुम्ही त्याला हिणत असाल की तुझी भक्ती कामाची नाही, तो त्याला ईट येईल महाराज, आपला ईट येईल. असं करू नका. त्याविषयी आपला संग्रह काढून टाका आणि आपला जो भाव आहे तो व्यापक करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त एका अंगाने जमू शकतात. आणि ते अंग, परमार्थाचं मूल अंग जर कुठलं असेल तर ते म्हणजे विवेक. अवस्थेच्या संदर्भातले आपले संभ्रम, लक्ष देणार का? अवस्था आणि अवस्थातल्या संदर्भातले आपले संभ्रम हे आपल्याला सर्वप्रथम विवेकाने आपल्याला न्यायनिवाडा लावा लागेल. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला सांगा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते मला तुम्ही सांगा. अवस्था चिरकाल टिकणारी असावी, चिरकाल टिकणारी असावी का तिला काळमर्यादा असावी? स्थितप्रज्ञ जी अवस्था आहे, साक्षीभूत जी अवस्था आहे, ही साक्षीभूत अवस्था वृत्तीची असते. स्थितप्रज्ञ अवस्था ही वृत्तीची असते की देहाची असते? स्थितप्रज्ञता, साक्षीभूतता ही अवस्था चित्ताची, वृत्तीची का देहाची? वृत्तीची. मग ती जी अवस्था वृत्तीला एकदा जर साक्षीभूत अवस्था मिळाली तर तिच्यातून परत कधी यायचंय? परत माघारी येत नाही. म्हणजे जरा जुने आणि आपल्या परिचयात उदाहरण तुम्हाला देतो. एकदाच दुधापासून लोण्यात रूपांतर झालं, मग ते पुन्हा किती दिवसामध्ये दुधात परत येतं? येत नाही. एकदा का ते दह्याचं रूपांतर लोणीमध्ये झालं का परत ते दही किती दिवसात होतं? येत नाही. एकदा का ती लोणी तुपामध्ये परिवर्तित झाली का मग ते तूप पुन्हा लोणी या अवस्थेत कधी येतं? मग मी ब्रह्म ही अवस्था प्राप्त झाली, मग मी देह अवस्था यायला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला? हा, एकदा जर तिकडे गेलो तर परत इकडे यायला पाहिजे का? नाही. ज्या अर्थी आपण येतोय, विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा सिद्धांत असा आहे, जर मी नामस्मरण करतो, परिणाम असा आहे तेने सदाची समाधान. कन्सेप्ट अशी आहे, नाम तर समाधान, नाम तर समाधान, समाधान तर नाम. मग ज्या अर्थी समाधान नाही, ज्या अर्थी समाधान नाही त्या अर्थी विठ्ठल. एकच कुठलं तरी खरं असू शकतं, एकच. दोन गोष्टी खऱ्या नसतात, दोन गोष्टी खऱ्या एकच. जर नाम आहे तर समाधान पाहिजे, आणि जर समाधान नाही तर मी नामधारक आहे म्हणून मिरवायचं, अशी हाणून घ्यायची, मागे सरकायचं. हा, परमार्थामध्ये थांबणं म्हणजे परमार्थ आहे, पळणं म्हणजे परमार्थ नाही. आणि तुमची माझी अजूनही पळापळी चालूच आहे. म्हणजेच काय? समाधान नाही. आणि समाधान नाही म्हणजेच काय? नाम नाही. आणि आपण विशेष हे आहे, प्रपंचामध्ये आसक्त असल्या जीवाने आम्हाला गुरु म्हणावं, याच्यासाठी माझी पळापळ. यांनी गुरु म्हटल्यावर माझा उद्धार होईल हे कशावरून? विठ्ठल. परमार्थामध्ये थांबणं
हे परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. उत्तम. परमार्थामध्ये वाद टाळणं हे परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. परमार्थामध्ये स्पर्धेपासून लांब राहणं हे परमार्थाचं उत्तम लक्षण आहे. परमार्थामध्ये सर्व जीवांमध्ये समभाव ठेवणं हे उत्तम लक्षण आहे. आजही आपण परमार्थिकांच्या ठिकाणी समभाव ठेवत नाही ठेवत. का वाटतं हो आपल्याला? आपल्या गुरुचा मार्ग खरा आहे मला मान्य आहे. आपल्या गुरुने आपल्याला दिले ते शाश्वत तत्व आहे हे मला मान्य आहे. पण त्या तत्वाने सर्वप्रथम मी माझा उद्धार करावा ही माझी नैतिक जबाबदारी आहे. काय नाही, जाऊ द्या, राहू द्या, इथला त्रास नका करा. माझी नैतिक जबाबदारी काय माहिती का? मी साधक आहे आणि माझा प्रवास कसा चाललेला आहे यावर मी अधिक फोकस करावं. आपला सर्वांचा प्रॉब्लेम हा आहे. आपला सर्वांचा प्रॉब्लेम हा आहे की आपण आपला प्रवास कसा चाललाय याची अजिबात काळजी करत नाही, पण इतरांचा कसा चाललाय याच्यावर मात्र आपण पुस्तक लिहायला तयार आहोत. टॉप टू बॉटम, कुठून कुठपर्यंत कसा प्रवास झाला. तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे, तुझं असं चुकतंय, तुझं तसं चुकतंय, पण माझंच परमार्थामध्ये चुकतं आहे. अजूनही मला त्या अवस्थेपर्यंत जाता आलं नाही या गोष्टीची मला खंतच वाटत नाही. आणि मी पुण्यवाने म्हणे, मला नाम भेटेल. ओ हो नाही रे, बाबा म्हणायचे गाई आणि म्हशींचा बी श्वास चालू आहे, तू काय कौतुक लई फिराना. मला जर माझ्या अंतकरणामध्ये ते निर्माल्य नसेल, ते नाविन्य नसेल, ते चैतन्य नसेल, तो शुद्ध भाव नसेल, माझं जर अंतकरण मलिन असेल, मलिन द्वेषाने भरलेला असेल, तर मी याच्यावर विचार करायला पाहिजे. मलिन कुणाचं आहे? माझं, तुमचं नाही, माझं. याच्यावर विचार कोण करेल? जेवायला बसले थोड्या वेळ पूर्वी, पंक्ती लागल्या होत्या ना इकडे, मग पलीकडे ताट वाटली जात होती. ताट, दुसऱ्याचं ताट खरगट असल्यावर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? नाही ना. आपलं खरगट आल्यावर धुवून काढतो आपण. हाय कसं समजाच? खरगट ताट मध्ये जेवण करू नाही. काय खरगट्या ताटामध्ये जेवण करू नये. मग तसं खरगट चित्त त्याच्यामध्ये भगवंत राहील का? येईल का? त्याला कसं प्रसन्न करता येईल? त्याच्यातले द्वेष कसे, त्याच्यातले विकार कसे घालता येतील? विचारांची मलिनता आपल्या ठिकाणी आहे. संकोचित वृत्ती. आपा, मी एका ठिकाणी असं वाक्य वापरलं, ऐकलं होतं. चुकतंय का बरोबर आहे तुम्ही मला सांगाल. तुम्ही मनपेक्षा मोठा येतस, वयस्कर येतस. हो, तर म्हणे मी आमकाल घडावं, मी आमकाल घडावं. घडणारा आत्मा होता का दगड होता? आत्मा कस काय घडावतस भाऊ? हो भाऊ, आत्मा कथाईन घडा. कोणता मशीन मा घड असतो? आत्मा घडतो? आत्मा घडतो नाही ना घडत. पण विचारांची संकोचितता, मलिनता, अशुद्ध विचार, आणि हे अशुद्ध विचारांचा आपल्याला काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. माझं मनच खराब आहे, माझं चित्तच गडूळ आहे आणि मला त्याचा काहीच फरक पडत नाही. आपण जगाला सांगतो हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन करोनिया मन. आपलं माझी गोधडी झाली जुनी. अबो नाही रे, माझी गोधडी झाली जुनी,
इलाहो इलाहो दुनियाना कोणी इलाहो दुनियाना कोणी माझी गोधडी झाली जुनी काय माझी गोधडी झाली जुनी इलाहो इलाहो दुनियाना कोणी इलाहो दुनियाना कोणी माझी काय आहे अंतकरण मलिन आहे विवेकाने विचार करावा काय विवेकाने विचार करावा जर अंतकरण मलिन असलं तर मला भगवंत प्रसन्न होणार नाही हे किती लोकांना माहिती आहे मला तरी वाटतं बसलेल्या सर्वांना माहिती असेल अंतकरण मलिन असताना भगवंत प्रसन्न होणार नाही त्याची प्राप्ती होणार नाही हे एवढं माहिती आहे मग मलिन अंतकरासोबत मी भक्ती करावी का ते मलिन असलेलं अंतकरण स्वच्छ करावं दुर्दैव असं आहे की परमार्थामध्ये विवेक शून्य असल्यामुळे विवेकाची बाजू नसल्यामुळे परमार्थाला विवेकाचं अंग नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी बेसावध आहोत आणि डोळे झाकून आपण परमार्थ करतोय डोळे झाकून आपण परमार्थ करतोय नाथ बाबा त्या ठिकाणी सावध करतात नाथ बाबा सावध करतात कुणाला जगाला नाही जगाला नाही नैतिक जबाबदारी पहिला शब्द वापरला होता मी साधक आहे आणि मी माझ्या साधनेच्या प्रवासामध्ये कुठपर्यंत यावं किंवा कुठपर्यंत पोहोचावं याची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे आणि हा प्रवास कुणाच्या साह्याने होतो बुद्धीच्या कुणाच्या बुद्धीच्या साह्याने तुम्हाला निश्चय करता येईल म्हणून नाथ बाबा त्या बुद्धीला उपदेश करतात